नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या खेळामध्ये आपण आज लिंबाचे काही उपाय पाहणार आहोत. काही लोक लिंबाचा वापर तांत्रिक कार्य करण्यासाठी करतात, पण याचे काही सात्विक उपयोग देखील आहेत. आरोग्याच्या दृष्टीने लिंबू जितकं लाभकारी आहे, तितकं संकट दूर करण्याची ताकदही या लिंबामध्ये आहे. हे लिंबू आपल्याला संकटातून मुक्तही करू शकतं आणि धनवानही बनवू शकतं. आता हे लिंबाचे कोणकोणते असे उपाय आहेत जे आपण केल्यानं आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळेल, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. ज्या घराच्या अंगणामध्ये लिंबाचं झाड असतं तर त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा सक्रिय असणं अशक्य आहे. म्हणजे ज्या ठिकाणी लिंबाचं झाड असतं तर तिथं नकारात्मक शक्ती राहत नाही. या झाडाच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतं. लिंबाचं झाड हे वास्तुदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. जर आपल्याकडं लिंबाचं जर झाड नसेल तर एक लिंबू घेऊन आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात फिरवायचं आहे. हे फिरवत असताना आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या घरावर जी काही अडचण आहे, संकट आहे, तर ते दूर करण्यासाठी आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर घरापासून दूर अंतरावरती नेऊन या लिंबाचे 4 तुकडे करायचे आहेत आणि चारी दिशांना एक एक तुकडा फेकून द्यायचा आहे. आणि तिथून परत येताना मागं वळून एकदाही पाहायचं नाही. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय तुम्ही शनिवारी, अमावस्येला, पौर्णिमेला किंवा तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की नकारात्मकता जास्त झालेली आहे किंवा घरामध्ये सतत वादविवाद, कलह होतात आहेत किंवा अडचणी येत आहेत, तर त्यावेळेला तुम्हाला हा लिंबाचा उपाय करायचा आहे. तसेच एखादं काम पूर्ण होण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो. खूप मेहनत घेतली तर देखील आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नसेल, तर मग आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. जाताना एक लिंबू आणि 4 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा कुठे तुटलेल्या नसाव्यात, अखंड लवंगा फुलासकट घ्यायच्या आहेत आणि तिथं जाऊन या ज्या लवंगा आहेत तर त्या लिंबामध्ये खोवायच्या आहेत आणि तिथं बसून हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. आणि आपलं जे काम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर त्यासाठी हनुमानाला प्रार्थना करायची आहे आणि हनुमानाच्या चरणाजवळ हे लिंबू ठेवून आपण पुन्हा एकदा त्या कार्याला सुरुवात करायची आहे. आता हा उपाय एकदा करून चालणार नाही, तर 5 शनिवार किंवा 7 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसंच जर एखाद्याला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत एक लिंबू घ्यायचा आहे आणि ते लिंबू 7 वेळा ओवाळायचं आहे आणि नंतर या लिंबाचे 4 भाग करून घरापासून दूर अंतरावरती फेकून द्यायचं आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे लिंबू फेकून माघारी येताना एकदाही पाठीमागं वळून पाहायचं नाही. त्याचबरोबर आपण अनेकदा असं पाहिलं असेल की 7 हिरव्या मिरच्या आणि एक लिंबू हे काळ्या धाग्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी बांधलेलं पाहायला मिळतं. तर हे लिंबू आणि ह्या ज्या मिरच्या असतात तर ते वाईट नजर शोषून घेण्याचं कार्य करत असतात. आणि लिंबाचा आंबट तर मिरच्यांचा तिखट स्वाद वाईट नजर ठेवणाऱ्यांची एकाग्रता भंग करतात. आणि म्हणूनच हा जो लिंबाचा उपाय आहे, म्हणजेच हे लिंबू आणि 7 मिरच्या आपल्या घराचा जो दरवाजा आहे तर त्यावरती आपल्याला लटकवायचे आहेत. जरी रोज शक्य झालं नाही तर दर अमावस्या, पौर्णिमा किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात शनिवारी, तर त्यावेळेला आपल्याला हे लिंबू बांधायचं आहे. तुमचा जर व्यवसाय असेल आणि व्यवसायाच्या ठिकाणी सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा यश जर मिळत नसेल व्यवसायामध्ये, तर यश प्राप्तीसाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी एक लिंबू घ्यायचं आहे आणि ते लिंबू तुमच्या दुकानाच्या 4ही भिंतींना लावायचं आहे. म्हणजेच त्या भिंतींना त्या लिंबाचा स्पर्श करायचा आहे. त्यानंतर लिंबाचे 4 भाग करायचे आहेत आणि या 4 लिंबाच्या फोडी 4ही दिशांमध्ये फेकून द्यायचं आहेत. याने दुकानातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होऊन जाणार आहे आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळणार आहे. तर हा उपाय करताना देखील 1 शनिवार करून चालणार नाही, तर 7 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. त्याचबरोबर आपला जर व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 7 मिरच्या आणि एक लिंबू बांधायचं आहे. यामुळे जर सतत मानसिक त्रास होत असेल किंवा सतत कोणते ना कोणते वाईट विचार मनामध्ये येत असतील, स्वप्न पडत असतील, तर मग एक लिंबू घ्यायचं आहे आणि स्वतःवरूनच 7 वेळा ते ओवाळून
त्याचे 2 भाग करायचे आहेत. उजव्या हातात असलेला तुकडा डाव्या बाजूला फेकायचा आहे, तर डाव्या हातात असलेला लिंबाचा तुकडा उजव्या बाजूला फेकून द्यायचा आहे. आता तुम्हाला मी हे जे उपाय सांगत आहे, तर ते उपाय करताना शांतपणे अगदी करायचे आहेत, कोणाशीही न बोलता. त्याचबरोबर उपाय करताना घरामध्ये कलह वादविवाद नसायला हवेत, दारे खिडक्या उघडे ठेवायच्या आहेत आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल आणि नोकरीमध्ये सतत काहीतरी अडचणी येत असतील आणि तुम्हाला जर नोकरी लागत नसेल, तर एक लिंबू घ्यायचा आहे, त्यावर 4 लवंगा खोवायच्या आहेत. त्या लवंगा अखंड असाव्यात अगोदर सांगितल्याप्रमाणे, आणि आपल्या जवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हनुमानाच्या चरणावरती हे जे लिंबू आहे लवंगा खोवलेलं, तर ते ठेवायचं आहे. हनुमानासमोर बसून ओम श्री हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपले जे काही नोकरीसाठी प्रयत्न आहेत, तर त्यासाठी प्रार्थना करायची आहे हनुमानाला. आणि त्यानंतर चरणाजवळचं लिंबू उचलून आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला नोकरी लागत नाही, तर तोपर्यंत हे लिंबू आपल्या जवळच ठेवायचं आहे. परंतु दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन ओम श्री हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा आणि हनुमान चालिसेचं तुम्हाला पठण करत राहायचं आहे. आणि खूप प्रयत्न करून देखीलही नोकरी मिळतच नसेल, तर मग एक लिंबू घ्यायचा आहे. हे लिंबू घेताना यावर एकही डाग नसावा. या लिंबाचे तुम्हाला 4 तुकडे करायचे आहेत. त्यातील 2 लिंबाच्या तुकड्यावरती तुम्हाला जो काळा रंग असतो तर तो लावायचा आहे. तव्याचा लावू शकता किंवा कोणताही काळा रंग लावायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या घरातील जे पीठ असतं, ज्वारीचं घेऊ शकता, गव्हाचं घेऊ शकता, कोणतंही पीठ घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या ज्या 2 फोडी आहेत, तर त्यांना ते पीठ लावायचं आहे. ज्या व्यक्तीच्या नोकरीसाठी प्रयत्न करताय, तर त्या व्यक्तीवरून स्वतःवरून असेल तरी देखील 7 वेळा ते उतरायचं आहे. आणि रात्री 12च्या आधी चौरस्त्यावर जाऊन 4ही दिशांना ते लांब फेकून द्यायचं आहे. चौरस्त्यांना म्हणजे 4 जे रस्ते जोडलेले असतात किंवा 4 दिशांना रस्त्यावरती उभं राहून तुम्हाला ते फेकून द्यायचे आहेत. हा उपाय करताना देखील कोणाशीही न बोलता शांतपणे करायचा आहे. लिंबू फेकून माघारी येताना पाठीमागं वळून पाहायचं नाही. घरामध्ये हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच यायचं आहे. त्यानंतर अनेक उपचार केल्यानंतरही जर एखादा रोग जर बरा होतच नसेल, तर शनिवारी एक लिंबू आपला जो घरातील आजारी व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा उलट दिशेने फिरवायचा आहे आणि त्याचे 2 भाग करून दोन्ही दिशेला फेकून द्यायचे आहेत. हा उपाय करताना तिन्ही सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे किंवा रात्री 10 ते 11 या दरम्यान करायचा आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी असाल, हॉस्पिटलमध्ये असाल, घरी असाल, तरी देखील तुम्हाला याच वेळेत हा उपाय करायचा आहे. किंवा 3 पिकलेले लिंब घ्यायचे आहेत. एका लिंबाला निळा रंग द्यायचा आहे, दुसऱ्या लिंबाला काळा रंग द्यायचा आहे, तर तिसऱ्या लिंबाला लाल रंगाच्या शाईनं रंगवून घ्यायचं आहे. आता या लिंबावर एक अख्खी लवंग टोचायची आहे. त्याचबरोबर 3 मोतीचुराचे लाडू घ्यायचे आहेत. आता मोतीचुराचे भेटले नाही तर कोणतेही तुम्ही लाडू घेऊ शकता. आणि 3 पिवळे किंवा 3 लाल रंगाची फुलं घ्यायची आहेत. आणि हे जे 3 लिंब घेतलेले आहेत, तर ती पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये बांधून घ्यायच्या आहेत. आणि ज्या व्यक्तीला त्रास होत असेल, म्हणजेच कर्णीबाधा केली असेल एखाद्यानं किंवा आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर काही अडचण असेल, तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा हे उतरवायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. आता जवळपास जर वाहतं पाणी नसेल, तर दूर अंतरावरती नेऊन हे फेकून द्यायचं आहे. हा उपाय करताना देखील काहीही बोलायचं नाही. फक्त ज्या व्यक्तीच्या बाबतीत काही समस्या आहेत, अडचणी आहेत, तर त्या दूर करण्यासाठी आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, घरामध्ये जे काही अडचणी आहेत, विघ्न आहेत किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा इतर काही कारणाने जर तुम्ही त्रस्त असाल आणि ते दूर करण्यासाठी, तर तुम्हाला कुटुंबात जितक्या व्यक्ती आहेत, तर तितक्या व्यक्तींच्या हिशोबाने लिंबू घ्यायचे आहेत. एका लिंबाच्या फोडीला पीठ लावायचं आहे आणि एका लिंबाच्या फोडीला काळा रंग लावायचा आहे. आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा या लिंबानं उतरून घ्यायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं लिंबू घ्यायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे. आणि हे जे लिंबाचे जे 2 भाग आहेत, तर ते घरापासून दूर अंतरावरती. आता हे कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती करू शकतो. त्यांनी प्रत्येक व्यक्तीवरून हे लिंबू उतरून घ्यायचे आहेत आणि घरापासून दूर अंतरावरती नेऊन हे लिंबू फेकून द्यायचे आहेत. आता हे लिंबू फेकून देताना एक लिंबू पुढच्या बाजूला फेकायचा आहे, तर एक लिंबू आपल्या मागच्या बाजूला फेकून द्यायचा आहे आणि त्यानंतर घरी निघून यायचं आहे. किंवा मग एक लिंबू डोक्यापासून पायापर्यंत 21 वेळा ओवाळून आपल्या विपरीत दिशेला फेकून द्यायचा आहे. नंतर एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे आणि तो स्वतःवरून आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 21 वेळा ओवाळून घ्यायचा आहे, उतरून घ्यायचा आहे.
या नारळासोबत एक लिंबूही घ्यायचा आहे आणि एखाद्या लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे लिंबू आणि हे नारळ बांधायचं आहे आणि घरापासून दूर अंतरावरती नेऊन हे लिंबू आणि हे नारळ फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील हे सोडून देऊ शकता। तर अशा प्रकारे हे जे लिंबाचे उपाय आहेत तर ते तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी, घरावर जी काही अडचणी आहेत, विघ्न आहेत तर ती दूर करण्यासाठी तुम्ही करू शकता। अगदी साधे सोपे उपाय आहेत परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहेत। फक्त हे उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवे, तरच आपण केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होईल। त्याचबरोबर उपाय करताना आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही। तर आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।